पर्यंत असंच राहणार आहे. म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे. ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. वेलवर्गीयसाठी खूप चांगलं वातावरण आहे. टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप पोषक वातावरण आहे. ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे. मग ते कोणासाठी आहे? कारण की बऱ्याच शेतकऱ्याची कांदा काढणी चालू आहे, तर त्यांचा कांदा उघड्यावर पडलेला आहे, त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. कर्नाटक मंगसुळी त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे, तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. डाळिंब शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे. कशामुळे? कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसा देखील धुळी असते, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे आता हे वातावरण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ते 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदुरा, खामगाव, मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही. खूप ढगाळ येईल, असं वाटतं पाऊस येईल का? फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील. विदर्भात काही पाऊस पडणार नाही, म्हणून तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 14 तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे, 13-14च्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. काय झालं, हे पाऊस येण्याचं कारण काय झालं? तामिळनाडू, चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे. त्या चक्रीवादळ काय झालं, ते चक्रीवादळ तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे. त्याचा असर काय होणार आहे? आंध्र प्रदेशला फटका बसणार आहे, कर्नाटकला बसणार आहे. त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 15 जानेवारीच्या नंतर लगेच परत वातावरण पुन्हा सुरळीत होईल, पुन्हा थंडी चालू होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण आता याच्यानंतर 20 जानेवारीच्या नंतर पुन्हा वातावरणात थंडी कमी कमी होत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की 2026ला दुष्काळ पडणार आहे का? तर मी मागं खूप ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, यूट्यूबमध्ये सांगितलं आणि काही जणांनी काय केलं, टायटलमध्ये टाकलेलं 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. त्यांनी ते टायटल टाकलेलं आहे, म्हणजे हेडलाईन टाकलेली. तसं काही होणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो 2026ला मात्र